कारण वेडवाकडं काम नाही करणार आम्ही. ज्याला गुरुदेव भव असं म्हणतो तो गुरु म्हणजे तुझ्या घरातलं गुरु नाहीये की कसंही हाकावं आणि कसंही राबतोय. एवढा काय माझा शिक्षक हा खालावलेला नाही त्याचा दर्जा. शिक्षणाचा दर्जा आपल्याला वाढवायला पाहिजे. आज सर्व भाषेतले शिक्षक इकडे आलेत. अगदी उर्दूचे पण आहेत, मराठी तर आहेतच, हिंदी पण आहेत, इतर अनेक भाषातले असतील. आपण शिक्षणाच्या दर्जावरती लक्ष देण्याच्या ऐवजी भाषेच्या सक्तीवरती का लक्ष देतो? शिक्षणाचा दर्जा करा ना, वरती करा. आमचा कोणत्याही भाषेला विरोध किंवा आमचा द्वेष नाहीये, पण सक्ती कशासाठी पाहिजे? मध्ये मी दिल्लीमध्ये गेलो होतो, तिथे सुद्धा हा प्रश्न मला अपेक्षित होताच. हिंदी का विरोध क्यों कर रहे? म्हटलं विरोध नहीं कर रहे, जबरदस्ती का स्वीकार हम नहीं करेंगे. आणि ज्याला जेवढी पाहिजे, जी पाहिजे ती भाषा तो शिकतोच. आणि हा प्रश्न मला हिंदी पत्रकाराने विचारला, नंतर मी हिंदीत त्याला उत्तर देत होतो. मी त्याला म्हटलं आता हे उत्तर मी तुला कोणत्या भाषेत दिलेलं आहे? हिंदी. म्हटलं मग माझी हिंदी कळते ना तुला? तो हो. मग म्हटलं मला पहिलीपासून हिंदी सक्तीची नव्हती, तरी पण दुसऱ्याला समजवू शकतो एवढी मला हिंदी येते. आता माझ्याही पेक्षा जास्त चांगले आपले पंतप्रधान बोलतात. आता ते कोणत्या शाळेमध्ये शिकले? त्यांना पहिलीपासून हिंदी सक्तीची होती का? पण थापा नाही, आश्वासने देण्यापुरती तरी हिंदी त्यांना येते की नाही? अरे ह्याच्यात हसणार काय बोललो मी काय खोटं बोललो का? आता ते जे बोलतात, आता कालच ते बिहारमध्ये गेलेत आणि बिहारमध्ये बाजूला नितीश कुमार, त्यांना तर काय कळतच नाही बिचाऱ्यांना. मी त्यांची ते टिंगल नाही करू शकत, कारण वयोमान परत्वे प्रत्येकाचा आदर ठेवायला पाहिजे. पण तिकडे आपले पंतप्रधान म्हणाले की विरोधक म्हणजे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी हे भ्रष्टाचाऱ्यांना आणि घुसखोरांना रक्षण देण्यासाठी म्हणून, त्यांचा बचाव करण्यासाठी म्हणून पुढे आलेले आहेत. मग मला पंतप्रधान सांगायचंय की तुम्ही महाराष्ट्रामध्ये याल तेव्हा तुमच्या आजूबाजूला जो दंभ मेळा आहे, कुंभमेळा वेगळा, हा दंभ मेळा आहे, दंभाचा. सगळे ढोंगी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेत तो तुम्हीच केलेले. 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप तुम्हीच केला. तिकडे आदर्श घोटाळ्याचा आरोप सुद्धा मोदीजींनीच केला आणि दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण बाजूला. मग कोण कोणाला रक्षण करते? आणि घुसखोरांना म्हणजे कोणाला नक्की करताय तुम्ही? आमच्या हातामध्ये आम्ही कोणाला काही घुसखोरांना ठेवतोय घरात? अहो शेख हसीनाला तुम्ही आश्रय दिलेला, आम्ही नाही दिलेला. म्हणजे बांगलादेशाने विरोध करताय आणि त्यांच्या तिकडनं पळून आलेल्या पंतप्रधानांना तुम्ही आश्रय देताय आणि आम्हाला सांगताय की घुसखोरांचं रक्षण तुम्ही करताय म्हणून. सगळ्या भ्रष्टाचारांना उपमुख्यमंत्री पद वगैरे बाकीची पदं, मंत्रीपद ही तुम्ही देताय. मला खरोखर काय वेळेला अशी कीव येते, कोणाची येते मलाच कळत नाही. की कीव आले खरी, पण कोणाची करायची? कारण आता गेल्या वेळेच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मी जेव्हा गाडीतनं उतरत होतो तेव्हा ते शाळेतले विद्यार्थी ते असे कधी कधी त्यांना आणून बसवतात ना, देसाई साहेब, गॅलरीत आणून बसवतात की बघा कसं कामकाज चाललेलं आहे. आणि ती मुलं बाहेर पडत होती, कोणाचाही चेहरा असा हसरा नव्हता. सगळे असे धक्कादायक अवस्थेमध्ये होते. कारण तिकडे ते काय बघून आले होते काय देव जाणे. तरी नशीब त्या दिवसाच्या संध्याकाळी विधान भवनाच्या लॉबीमध्ये मारामारी झाली. म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवताय? कशाला नेताय तुम्ही तिकडे? असे काय तुम्ही तुमच्या अकलेचे दिवे पाजळतात की ज्याच्यातनं विद्यार्थी काहीतरी चांगले शिकतील? म्हणजे आपल्या राज्याचं विधिमंडळ, त्या विधिमंडळामध्ये उद्याचे काय म्हणतो आपण, मुले हीच उद्याची भावी आधारस्तंभ असं आम्ही शाळेतच ऐकलं होतं. आता ते आधारस्तंभ भावी ते आत्ताचे आधारस्तंभ बघतायत कसे एकमेकाच्या उरावरती बसतायत. म्हणजे कशाचा काही पत्ता नाही. शिक्षणाचा आपल्या रोजच्या आयुष्याची काही पत्ता नाही. कोण शिकवतंय, कोणाला शिकवतंय, काही कशाचं काही नाही. केवळ एक पाहिजे म्हणून शिक्षक मतदारसंघ निर्माण करायचे. त्या शिक्षक मतदारसंघात कोणतरी एक ॲडजस्टमेंट म्हणून राजकीय चेहरा देऊन टाकायचा, ज्याचा शिक्षणाशी काही संबंध नाही. तो शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून जाणार. ज्याचा पदवीधरांशी काही संबंध नाही, कदाचित तो शाळेत गेलेलाही नसेल, तो पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणून जाणार. हे असा सगळा कारभार बघितल्यानंतर
मग शिक्षकांचं जे महत्त्व आहे ते आपल्याला अधोरेखित करावंच लागतं. एक ज्याला आपण दिशा देण्याचं काम म्हणतो ते तुम्हीच तर करायचं असतं. म्हणजे लहान मुलं आपण सगळेजण, तुम्ही सुद्धा शाळेतनं शिकून आलेलात. एक मातीचा गोळा असतो, प्रमोद नवलकर नेहमी म्हणायचे, ते शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत म्हणायचे की आमच्या आयुष्याची माती ओली होती, त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसारखा एक चांगला शिल्पकार आम्हाला लाभला, म्हणून त्यांनी आमच्या मातीच्या गोळ्याची चांगली मूर्ती केली, नाहीतर काय झालं असतं काही कळलं नसतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.